यानंतर पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। ओम कयाधू अमृतधारा हिंगोली येथील महादेव मंदिर ते कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा निघणार आहे। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात हिंगोलीतून कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरपर्यंत कावड यात्रा निघणार आहे। या कावड यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन आमदार बांगर यांनी केलेलं आहे। डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब, उद्योग मंत्री उदयजी सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर या कावडीमध्ये त्यांचा सहभाग राहणार आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवभक्त शिवसैनिक लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींचा महागाईवर संताप व्यक्त होतोय। एका हाताने पैसे देता दुसऱ्या हाताने महागाई वाढवता। अकोल्यातील शेतमजूर शेतकरी महिलेचा सरकारला हा सवाल आहे। लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी या शेतकरी महिलेनं व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे। काय लाडक्या बहीणच्या महागाई वाढली काही, मग मी काय म्हणतो बंद करून टाक ना म्हणा। लाडकी बहीण काही घेणदेण नाही आम्हाला। आमचा 50-60 रुपये किलो साखऱ्या आणि 60-70 रुपये किलो तेल करा आणि गॅस जो पहिले होता की नाही भाव 600-700 रुपये बस तो करून टाका म्हणा। आम्हाला पाहिजे नाही हे लाडकी बहीण नाही पाहिजे। कोण हे आमच्याच जोडचं घेणं लावलं ना आम्हालाच वापस देणं लावलं, काहीच कामाची गोष्ट नाही ना हे। आम्हाला पाहिजेच नाही। हे तर अशी गोष्ट झाली सुया लावून इंजेक्शन रगत वळणं लावलं आमच्या अंगातलं, त्यापेक्षा डायरेक्ट खलासच करून टाक ना बापा। हे पाबर आमची सोय नाही लागू राहिली। हे बा चटणी आणली ना, अशी परिस्थिती आली आमच्यावर या महागाईच्या ना। पैसा नसला घरात की भांडणं होतात। काय ते 500-600 रुपयाले 500-600 रुपयाचा तर किराणाच लागते घरात। तेल आणि साखरात असतं खसकन 200-300 रुपये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।